धबधबे काय ते धबधबे, काय ते डोंगर, एकच नंबर. का भारी वाटायला लागले ना. मी सांगते पहिल्यांदा ह्या ग्रुप सोबत मी असं फिरायला आली आहे. फक्त आम्ही पोरं. हा आमचा सगळ्यात छोटा पोरगा माणूस आहे. मी सगळ्यात छोटा आहे काही. हा आता तुम्हाला नीट इंट्रोडक्शन करून देते. हा श्रवण कुंभार. ओ माय गॉड, लाईव्ह आपण हा कैवल्य कुंभार. इकडे बघा संस्कार. हा संस्कार कुंभार. माझं रिइंट्रोडक्शन. श्रवण कुंभार. सारंग. मी सगळ्यात छोटा मुलगा आहे इथं. हे बघा ही आमची शरू म्हणजे शर्वरी कुंभार. ही माहिती असेल यज्ञ कोळेकर. आणि ही आहे आवंती कुंभार. हे आमचे कुंभार काका. वन मोर जादू ॲडेड इन आवर ग्रुप. अरे मामा कुठे गेला. नंतर मामा दाखवते. मामा सागर मामा कुंभार. मला मामी आणि काकीने सांगितलेलं की संस्कार आणि श्रवणला सांभाळा. पण आता ही सिच्युएशन बघून असं वाटत आहे की हे लोकांनी मला सांभाळायला पाहिजे. कारण की हे खूप जास्त ॲडव्हेंचरस ट्रेक आहे. मी पहिल्यांदा आणि आत्ताच सुरू झाले आत्ताशी. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5:30 वाजता आम्ही चाललोय ट्रेकिंगला विसापूरला. पूर्ण ग्रुप पहिल्यांदा आमची ट्रिप सक्सेसफुल होते. सो एक्साइटेड. ओ वाव. गाइस ट्रेन दाखव. ट्रेन दाखव. झूम करा. दिसत नाही ट्रेन. अरे ब्लॉग मध्ये टॉपिक भेटते का. बघा गाईज ब्लॉग साठी काय काय मेहनत करतात. हे व्हिडिओ आपण असं बनवूया जेनझी ब्लॉग्स. जेनझी बिशी ब्लॉग्स गाईज. त्यातच एक मी प्लेलिस्ट करते जेनजीची. आपण त्यात आपले ब्लॉग ब्लॉग्स गाईज. हे प्लेलिस्ट सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान वाले कमेंट्स करा. अजून काय असते. सेव्ह करा, डाउनलोड करा, रिपीट बघा. सारखं बघा. हा सारखं बघा. फॉरवर्ड करा. एक व्हिडिओ 100दा बघा. एकच भेटते तरी होय काय. एकदाच बघा. हा मज्जा म्हणून बघा. त्यानंतर सगळ्यांना सांगा आमच्याबद्दल. सगळ्यांना सांगा. 3-4 अकाउंटवरनं 100 अकाउंट बनवा. 100 अकाउंटवरनं बघा. 100 अकाउंटवरनं सबस्क्राईब करा. 100 अकाउंटवरनं लाईक करा, शेअर करा, सगळं करा. हॅलो गाईज. तर आम्ही आता पोहोचलोय मळवली स्टेशनला. आणि आमच्यासोबत जरा प्रँक चालू आहे. कैवल्य आमच्यासोबत प्रँक करतोय. एक्सप्लेन करा जरा आपल्या ऑडियन्सला. तो गायब झाला की तो कुठे गायब झाला काय माहिती. आम्ही एकाच ट्रेनमध्ये सगळे निघालतो. त्याला सांगितलेलं 6:05ची ट्रेन आहे, यायला लागेल. तर त्याला फोन केला तर तो चढलेलाच नाही आमच्या ट्रेनमध्ये. आणि म्हणते आता अजून 10-15 मिनटं लागतील त्याला. आता माहीत नाही तो कुठं आहे अजून. त्याला दुसरी ट्रेन मिळाली की नाही मिळाली. काय प्रँक करायला मज्जा येते काय माहिती. आणि नंतर डॉगेस काय चाललं. डॉगेस कुठं आहे. डॉगेस घाबरला. तो मग दोघीला बघूनच घाबरला असं. कुठे गेला डॉगेस. आम्ही जस्ट आलोय असं. वडापाव बॉईज. व्हेरी टेस्टी गाईज. तुम्ही एन्जॉय करत नाहीत गाईज. बघा गाईज. अरे उपवास आहे आज आषाढ एकादशीचा. आणि मी खायलात वडापाव. हा पण उपवास करणार होता पण आता हा वडापावसाठी उपवास कॅन्सल केला आहे. एन्जॉय. वडा मला पाव. व्हेरी टेस्टी गाईज. हो खाऊ. हे भगवान भिजायला आलो होतो पण एवढा पाऊस बघून माझी भिजायची इच्छाच गेली. मग आम्ही इथले जादूवाले रेनकोट विकत घेतलेत. बापरे जादू बघा जादू. हे डिटेक्टर चांगला रेनकोट घेऊन आलाय आणि आम्ही सगळे जादूसारखे दिसायला येतो. लय आनंद झाला आम्हाला. अजून ट्रेक सुरू पण झालं नाही. आम्ही अजून इथं रस्त्यावरच आहे. अजून गडाचा नामोनिशान नाही ना रस्त्याचा. डोंगर दिसून पण झाले. होय. फोनला इथे येऊन कवर घेतल्यात.
100ला 3, 100ला 1 रेनकोट. जादू. आनंद वाटला म्हणजे रेनकोट घेतले. आम्ही कैवल्यासाठी थांबले. तुम्हाला अभ्यास करा म्हणतो. चालतंय चालायला. आता आम्ही ठरवलं की वॉक करतच जायचं इथून 2 किलोमीटर विसापूर. अरे इथून 2 किलोमीटर भाजेलेने, भाजेवरून अजून 2 किलोमीटर. अरे हा जरी यांच्यासोबत प्लॅन केला होता तो अजून राहिला, अजून त्याचा फोन पण नाही. 10 मिनिटात येणार होता. आम्ही अर्धा तास झालं थांबलो इथं, अजून आलेला नाही. एका माणसाला वेलकम करायला आलोय, जसं की आम्ही एवढं सगळेजण आलोय. सॉरी आय मीन एका माणसाला घ्यायला एवढे सगळेजण आले आहेत. अरे हा 2 जणांना घ्यायला आम्ही एवढे सगळे आलो. व्हिडिओ काढते. डान्स डान्स. कैवल्याची ट्रेन आली आहे. कैवल्याची ट्रेन. जादूज. मैं नहीं हूँ जादू. प्रीमियम जादू. असलं भारी वातावरण आहे सांगतो तुम्हाला, खूप मजा आली असती. आज आमच्या ग्रुपमधले जे मेंबर मिस झालेत ते इतकं मिस करणार आहेत ना ही ट्रिप, काय सांगू. खूप जास्त मिस करणार. ते काय दिसायला लागले का नाही सगळं? पर्णिका, जय, गुड्डी, शंतनू, स्वरूप. हा अजून कोण कोण मिस झाले? वरद. आली ट्रेन कैवल्य. चलो ट्रेन आली. अरे उलट कर की त्याला. ह्यात कैवल्य आणि सारंग येणार आहे त्याच्यामध्ये. फोन येईल कोणतं अरे ओढून. काय काय नाही माहित नाही. हा माहित नाही. हा मग थोडं दिसतंय. मी सांगतो की असं बाहेर माहित आहे त्याला, अजून तर दिसला नाही. कुठे गेला यार? अख्खी ट्रेनचं रेकॉर्डिंग करून मार उठतो थोडी. लेडीज डब्बा तर लेडीज डब्बा आला तर नाही अजून आहे राहिला ट्रेन. राहिला वेळ ट्रेन अजून. हो बॉडी बिल्डर आले बघा. सलमान मळवले का सलमान खान. केवढा सगळे लोक बघायला थोडं. अरे वेलकम वेलकम. लय लवकर आलाय. पावसात घाम यायला याला पूर्ण भिजलो. बापरे हा जादू बघा. जादू included काय? तू रेकॉर्ड करते का? थांबा. हे बघा 2 गोष्टी आहेत. तुम्हाला डिसाईड करायचं आहे. स्ट्रेट गेला तर तुम्ही भाजेलेणीकडे जाताय, तिकडून तुम्हाला जाताय चिखट रोड आहे. दुसरा गोष्ट आहे तुम्ही इकडून विसापूर किल्ल्याला या साईडला जाताय. पाटण धबधबा आहे, पाटण गाव आहे पुढे, आणि या पाटण गावापासून तुम्ही वर चढू शकता, जिथं प्रॉपरली व्यवस्थित अगदी छान असा तुम्हाला रोड मिळेल. मग चालते. हां तिकडनं कसं इथं ती तुम्हाला मिळेल, पण भाजेच्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांनी प्लेस केलेलं नाही आहे, जो चिकट रोड असतो आणि तिथं डिफाईनिंग आहे. 2 महत्त्वाचे रोड आहेत. एक हा मेन रोड आहे, इकडून जातो, आणि दुसरा म्हणजे ते लोहगड आणि त्या ह्याच्यामध्ये एक आहे रोड, जिथून आम्ही जनरल ट्रेक करतो. हा तुम्ही गेला तर तुम्हाला एक ॲडव्हेंचरच मिळेल. इकडे चला मग ॲडव्हेंचरस चला. आज जादू लोग एडवेंचर्स करेंगे. एडवेंचर्स. अरे भाई साहब. आणि हे जाणार होते विदाउट रेनकोट. हे जाणार होते विदाउट रेनकोट. पहिला पॉईंट फेल झाला तुमचा. पहिलाच पॉईंट फेल. चालते पॅन्ट भिजून चालते. माझा पहिला ट्रेक आहे. भिजली नाही पाहिजे प्लीज. मी ट्रेन कुठे केले नाही आतापर्यंत. आणि आता विसापूरला सगळेजण पहिल्यांदा यायला. सागर आम्हाला माहित आहे, पण सागर आम्हाला सांगणार नाही आहे कुठं जायचं आहे ते. जरा पाऊस काही तुम्ही पण या. जे फिरायला आले नाहीत त्यांनी लक्षात द्या. ज्यांनी ऐन मोमेंटला प्लॅन कॅन्सल केला रात्री, आय एम आउट +2+1. डोंगराच्या ठिकाणी गेले का तिथं असं ढग धडकत्यात. नाही थोड्या वेळ दिसेल आता. गाईज सारंग गाईज तिथं काहीच धबधबा नाही. लोक पुढे चाललेला असल्या. लोक पुढे चालले. जादू कसं चाललंय बघा.
नुसतं video बनायला काहीतरी बोला मग. हा तुम्हाला बोलायचं बोला. दोन टोपीवाला जादू, बाकी सगळे नॉर्मल जादू आहेत. टोपीवाल्या माकड्यांची हमारी आंखों में पानी जाता है, मेरी आंखों में बन जाऊंगा, प्यार हो जाएगा. माहिती आहे कोणाला हे मीम? माहित असलं पाहिजे. काढली आणि लोक मला लीडर करून मलाच विचारायला कुठं जायचं आहे. दीदीला सगळं माहित आहे. हा सगळ्यात जास्त ट्रेक केलेला माणूस बाजूला उभारलाय आणि मला विचारते. मी पहिल्यांदा आले विसापूरला. मी लोगड शेगड शिवाय एक गड नाही बघितलेला अजून. लीडर चला लीडर. अरे चला लीडर चला. लीडरली हा चला लीडर. लीडरच्या कॅमेऱ्यावर पाणी पडायला लागले. जर थांबा. लीडर पाणी लीडर. खड्डा लीडर आहे तो. खड्डा आहे तो. बाहेर काढते एकदम भारी येते. मग माझा मोबाईल खराब होईल ना पावसामुळे, म्हणून मी काढत नाही. आता मी 100ला 3 घेतले. हे बघा लटकवायचं फोन कव्हर. तुम्ही अजून 2 मिलियन वाढवा मग नवीन फोन येतोय बघा. हा अजून चांगले क्लिअर व्हिडिओज येतील छान छान. 2 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत गाईस. आम्ही 500 वर आहे अरे अजून. संस्कार कुठे गेला? संस्कार काय माहिती आलोय विसापूर आलोय आम्ही. चाललोय आम्ही चाललोय. हा घर व्हायला डॉगेश भाई मध्येच एंट्री मारतात आणि शिंकतात. पुढे काय सांगायचं. आय डोंट नो. हा 100% श्रवणच्या ओळखीचा आहे. हा गुड्डी, यू आर मिसिंग सो मच. वी आर ऑल्सो मिसिंग यू अँड यू आर ऑल्सो मिसिंग दिस ट्रिप व्हेरी मच. थोडंसं इंग्लिश बास होता. इंग्लिश आता हे मराठी. तुम्हाला काय आयडिया आहे का जय स्टॉक कुठे झालाय? काय माहित नाही सध्या आम्हाला. त्यांचं काल फर्निचर केलंय त्यामुळे तो घरी फर्निचर लावत असणार नवीन. अयो पाठवले फर्निचर. आपण नवीन घेतलंच असेल ना. नाही घेतला फर्निचर घेतलं तो लावत. कोण कोण? जय कुंभार. हा कुठे गेलाय? अथर्व कुंभार. गावाला मोरगाव. कसं गेलाय? टेम्पो. कुठे आहे खेकडा? खेकडा जाऊन एकच हाते काय? हेलो धुका धुका धुका. कहना तो कुछ तो बोलो कैवल्य. आपकी आवाज सुनने के लिए ऑडियंस रुकिए. विवाद हो जाएगा. आपको जो ब्लॉग था मोए मोए ब्लॉग वो इतना पसंद आया था लोगों को. आज वो सब वेट कर रहे हैं आपकी आवाज सुनने के लिए. What a joke. वाव. गाईज गाय बघा गाईज. गाय बघा. हे काय फोरनचे लोक ब्लॉग बघणार आहे आपला. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. एवढा ब्लॉग बघितला तुम्ही आतापर्यंत. नक्की सबस्क्राईब प्लीज लाईक करा प्लीज. आणि अजून खूप छान नवीन नवीन व्हिडिओज आणि ब्लॉग्स येणार आहेत. दर महिने आहेत. महिन्याने. हा महिन्याला येतील. आता तरी आम्ही ट्रेक कंटिन्यू करणार आहे दर संडे वगैरे. आणि अजून एक काय आणि हा दिसणार तर तुम्हाला सर प्रत्येक ब्लॉग मध्ये. येणार आहे. इसके लिए कर दो सब्सक्राइब और इसके लिए भी कर दो सब्सक्राइब. मेरे से बोर हो गए तो चलेगा, इनसे मत होना. आता आम्ही बीशीचा पण व्हिडिओ बनवणार आहे. वो रिवील नहीं करना है. हमारी और एक ट्रिप होने वाली है. वो आपको ट्रिप में पता चलेगा कौन सी अरे ट्रिप नहीं होगी. ट्रिप का नहीं रे, वो महीने का है कुछ. हाँ बीसी का भी हम लोग महीने का करेंगे. बीसी का. हम लोग प्लान करेंगे पॉडकास्ट बनाएंगे. कैवल्य दादा बस माइक का बजट नहीं है पर फिर भी बना लेंगे. यस फोन लेंगे फोन. कैवल्य पॉडकास्ट. कैवल्य पॉडकास्ट. कैवल्यच पॉडकास्ट करून टाकू. होय धबधबा. ए, धबधबा बघा. काय काय एवढा बजेट नाही आपला. अरे कोण ए, धबधबा धबधबा. आज आमचं आषाढी एकादशी निमित्त दर्शन सुद्धा झालं. घालून दिलं. जरा संस्कार पायाचा. अरे समोरचे लेस लूज कर जरा. ऑलमोस्ट बरं.
फाटेल नाही. वा ते कशाला दिले त्याच्यात पकडून वाढा. हा शूज घ्यायचं माहितीये, वापरायचं कधी कळणार. 3 वर्ष झाले घेऊन आता. म्हणून वापरायचं विसरून द्यायचं. अजून वापरले नाही बघा, 3 वर्ष झालं वापरायला. अजून टाईट झाले ते. बरं आपण सांगूया काकीला नवीन शूज घेऊन द्यायला कॉलेजला गेल्यावर. हो धबधबा गाईज, काय बोलल्या सारंग धबधबा. नंबर 1 गाइस, धबधबे में कभी जाने का नहीं क्योंकि वहाँ की जाता है. वहाँ के जाते हैं. चला थोडस ट्रेक. चलो. ए लीडर थांब जरा तू. पुढं विचारावं त्यांना. शोभन कधी कधी विचारावं माणसाने, कोण आलं आडवर असं, कुठं जायचं गडावर, गडावर कसं जायचं विचारायचं. चालूच आहे बोला. रस्ते दिख रहे हैं? नाही नहीं दिख रहे. इधर ही जाना चाहिए, वही मेरे को दिख रहा है. वो आप अंदाज लगाओ, लीडर पीछे आएगा. 2 लोग इधर जाओ, 2 लोग उधर जाओ, बाकी 2 लोग इधर जाओ, बाकी इधर मेरे साथ चलो. आधे उधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. चलो. आणि राहिलेले इकडे पैसो. हे खूप भारी वाटायला लागले मला आज. असं पहिल्यांदा मी अशा ट्रेकिंगला आले. तू एकटा पुढं चाल बाबा. आले का? हे बरं का कसं काय. वा वा मस्त पैकी. हा खरा ट्रेक चालू झालाय आमचा. बापरे आता येणार जंगल. सगळे जादू पुढे गेलेत. हळू रे, मारते बरं का ढुशी. हळू पळू नका. लेट देम टू गो फर्स्ट. व्ह्यू आहे सांगतो तुम्हाला. आपलं स्वागत आहे. वा वा स्वागत आहे स्वागत आहे. वा ढिंच डिचक ढिंच डिचक ढिंच डिचक. कितनी खुशी मुझे आज तक नहीं हुई जितनी खुशी मुझे आज हो रही. इतनी खुशी मुझे आज तक. हे पाणी नको फेकू थांब. मोबाईलला कवर आहे, पाण्यानं काय होत नसते. माझ्या डोक्यात चाललंय पाणी. गड आपल्याला वर तिकडे जायचंय. हे बघा तिकडे दिसतंय का तुम्हाला. तिकडे वर जायचंय वर. धबधबा जवळ आला. वाइल्ड ओवरसीज के लिए करेंगे. करा. ऐसे जंगल में टिके रहने के लिए दोस्तों आपको बहुत स्किल की जरूरत होती है. अशा जागे तुम्ही जेव्हा येता तेव्हा एक चाकू ठेवणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला कुठं काय दिसेल खायला काय होय काय. पण त्यामुळे स्वतः चढले नाही ना कुठला गड अजून. माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. समुद्राला गेलतो की आपण तो एकदम लहान आहे. हां मछलीपट्टणमला गेलतो. लहान असताना असं फिरलोय. लहान असताना जास्त फिरलोय. हो हो लास्टला सगळ्या. हँडसम दिसतो ना. हो ना. टॉल डार्क अँड हँडसम. टॉल डार्क चॉकलेट बॉय चॉकलेट. हॅलो 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 गाईज. अरे अरे पाणी प्यायला गेलो. पाणी पाहिजे करतो पावसाचं पाणी पी. नॅचरली फिल्टर्ड. हा नॅचरल दिसतंय. उद्या सगळं नॅचरल बाहेर येते. सगळं नॅचरल बाहेर येते. नॅचरल उद्या बाहेर आलं की नाही मग पुढच्या महिन्यात आपल्या नॅचरल बाहेर काढायला येणार. मग तुम्ही नॅचरल काय करायचं ते नॅचरल करा.
कसं आहे ऋण्या, हम्म. ट्रेकमध्ये येऊन न पडता जाणं हा ते पण अयोग्य आहे. होय बरं झालं पडले. पाहायला पाहिजे राड वगैरे सगळ्या पुढे खाली गेले बघ, सगळ्यांच्या त्यांचा राड आहे. घनदाट जंगल पायवाट. आणि तीच एनर्जी आपण, कारण वर गेल्यानंतर गड पूर्ण पाहायचं आपल्याला, गड फिरायला आपल्याला 1 hour लगेगा. चालेल चालेल. 1 to 2 hour लगेगा. उतना एनर्जी है अभी. एक अप्रतिम पद्धतीने पायऱ्या वर असतात. वाह एनर्जी बूस्टर टक करके जाने का. प्रत्येक ट्रेकला रनिंगला घेऊन जायला पाहिजे. पटक पटक करके जाने का. शरू आणि सांगितलं. आणि तुम्ही दोघं जण ट्रेक करणार होता. ऋणी येत आहे ती यज्ञ आहे. तुम्ही आत्तापर्यंत ट्रेक चांगला केलाय, नो डाऊट, व्यवस्थित केलाय, सुंदर केलाय. अजून तुमची थोडीशी अपेक्षा अशी आहे की अजून तुम्ही थोडंसं तुमचा बिल्ड करा, बिकॉज वी आर ऑलमोस्ट ऑन बालेकिल्ल्याच्या याच्याजवळ आहे. आपण आता थोड्याशा पायऱ्या लागतील, छान सुंदर आहे. तिथे एक बजरंग बलीचं देऊळ पण आहे. लेट्स सी आपल्याला जायचं देवळात का डायरेक्ट आपण वर जायचं आणि बालेकिल्ला आपण किल्ला एक्सप्लोर. माझं मत आहे किल्ला एक्सप्लोर करा, अतिशय सुंदर किल्ला. ठीक आहे, किल्ला हां चला मग चलो. येस काटे आहेत. ब्लॉग मध्ये हे येणार आहे का? हो हो. आम्ही 8 वाजता निघालोय. आता वाजले आहेत 10:30. अजून आम्ही पोचले नाही आहे. वॉटरफॉल बघ वरती. वाव. आज तो सब आएगा ब्लॉगमध्ये. आता होऊ दे किती पण मोठा ब्लॉग. पूर्ण शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. यू हेवन, स्वर्ग म्हणतात तो हाच. बापरे. हो वाव. समोर पण किती धबधबे दिसतात बघा. वाव. आज खूपच धबधबे बघितले. पाऊस होते धबधबे बघायला यायचे. खूप जास्त धबधबे आज बघून गेले. बापरे केवढा. दुसऱ्यांदा पडताना लाइव इंसिडेंट देखा क्या आपने? ट्रिपला यायला लागतंय म्हणजे यायलाच लागतंय. राज करती काय. जय गुड्डी पर्णिका संतनू स्वरूप. तुम्ही खूप मिस केली ही ट्रिप. यायला लागतंय ट्रिपला.
नाच करते काय नाच करते काय यायला लागते मी यायला लागते कुठं विसापूर खोट बोलायचं नाही. तर गाईज बापरे आम्ही हा खाली पूर्ण चढून वरती आलो. खूप टफ होतं ते मी तर घसरून पडले एकदा. हा पूर्ण दवा आम्हाला वरतीपर्यंत हे वगैरे सगळे चालले आहेत यज्ञाशी. होय जरा लागलं. 3च वाट आहेत. होय 3 पैकी 2 पाऊस खूप जास्त वाढलाय. फ्लो खूप जास्त होणार आहे म्हणतात मामा. आता मला प्रश्न पडलाय की वर जायचं की नाही. मोठा मोठा फ्लो आहे. हा ना आवाज सगळं चालला. आपण वर आलो पण प्रॉब्लेम कसं बरेच लोक आता चाललेत परत वर फिरायला किती वेळ लागतो. भरपूर आहे. हे सगळे धबधबे आम्ही पार करून आले वरती. तिथे सरकून पडलं होतं त्या कोपऱ्यात खाली. बापरे इतकी भारी ट्रेक असं वाटलं नव्हतं. माझ्या नक्कीच खराब पाणी नसणार आज. बरं भरून पाणी. एवढं पाणी आहे की डबल डबल पाणी आहे. सारंग बापरे किती एकदम रपारप. 11:30 वाजल्यात आणि आम्ही पोचलोय आत्ता वरती टॉपवर एकदम. खूप डेंजर एक्सपिरियन्स आहे. माझ्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा असा ट्रेकिंग करायचा. बापरे ते बघा खाली किती धुकं धुकं आहे मस्त. स्वर्ग आले. होय स्वर्ग 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 म्हणतात तो हाच. काय म्हणतात लई हवा आहे लई पाणी आहे तिथं बघू शकता तुम्ही. हा धुकं धुकं बघा. चला पुढं चला जरा. चला काहीच बघा इकडे पांढरं आहे. सगळं वाईट आहे इकडे. सगळं वाईट बघा. कैरी बघा. म्हणतात तो हाच मस्त पाणी चाललं. इतकी हवा सुटली की बस. कैरी संपलेली कैरी. ते बघा स्ट्रगल स्ट्रगल. कॅमेरामॅनला नको आहे. नको खाल्लं मी. सारंगला द्या. हे आमचं 100 रुपयाचे रेनकोट काय उपयोगी झाले नाही. झाले तसे बऱ्यापैकी पण तरी आम्ही पूर्ण भिजलेलो आहे. काय बोलायचं जास्त तुफान वारं सुटलं आहे. बापरे बघा कसं उडालं ते रेनकोट. खूपच अनकंट्रोलेबल. एंड ऑफ द ब्लॉग. बाय गाईज सी यू. ते लोक मला ब्लॉग एक्सप्लोर करायला. आम्ही तर थकलो आहे आता. आम्ही काय जात नाही कुठे. त्यांना जाऊ दे. खूप थकलो आम्ही आज. आता आम्हाला असं थोडं खाली उतरून जायचं आहे. माझी पण नाही आहे. असं वाटलं इथं पुढचं थोडं वेळ राहावं पण जावं लागेल. ओके गाईज. ओके गाईज बाय. टेक केअर. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग. आता खाली उतरणारा थोड्या वेळातच गडावरून झालं आहे ट्रेकिंग करून. मला तर चांगलीच हाऊस सुटली ट्रेकिंग करायची. इतके धबधबे इतकं ट्रेकिंग एका दिवसातच करून घेतलं आहे. आता पुढचं 1 महिना तर मला कुठं ट्रेकिंग करायची इच्छा नाही होणार आहे. खूप थकले आता मी. माझ्या आत्ताच पाय दुखायला. हेलो गाइस, आगे का व्लॉग रुन दीदी नहीं करेगी, हम करेंगे क्योंकि रुनी दीदी नहीं आई है यहाँ पे. ये देखो यहाँ पे
हा इथं सोळी हे बघा इथं बुरुज आहे. हे बघा इथं तळ आहे. इथं तळच तळ आहे. ह्याच्यामध्ये औरंगजेबाच्या माणसांना असं पाडून मारायची. ह्याच्यामध्ये मगरी असायची. तर रोनीला लय इच्छा होती यायची सहलीला. चला 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 ट्रिप आज आल्यावर कसं वाटतंय विचार. माझ्या अवस्था कळत असेल माझा. सगळं फाटलेलं आहे. मज्जा तर लय आल्या, खूप जास्त मज्जा आल्या. पहिला असं हे चला हरवतील बघितलं की बासर एवढं पाणी एवढं सगळं. अरे गडच जातोय थोडा. चला जरा चालत चला जाऊन बोलूया. चालत बोलू आपण. बोला काय ट्रेन मधून काय होतं. ट्रेनमधून जो प्रवास चालू झालेला आहे तो इथं गडावर थंडी वाजूस तोपर्यंत आणि खाली जाऊन अजून थंडी वाजूस तोपर्यंत चालू राहणार आहे. कारण आमच्या मोबाईलच्या बॅटऱ्या समाप्त झालेल्या आहेत. एकाचा मोबाईल खराब झालेला आहे पाणी जाऊन. यासाठी मोबाईलची दुरावस्था होऊ नये म्हणून आम्ही मोबाईल बंद करतो. गुड नाईट. बाय बाय. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट ट्रेन मध्येच भेटू, नाही तर खाली गेल्यावर भेटू. चलो बाय बाय. बघा दमलेला श्रवण, हे पण सगळे थकलेले. आता लोकलची वाट बघत बसले. झाला बाबा आमचा एकदाचा ट्रेक. आता आम्ही चाललोय घरी. सगळे कसे दमलेत बघा. सगळ्यात जास्त तर मीच दमले. Thanks. Love you. Forever.